नमस्कार, आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण राख्याचे व्हिडिओज भरपूर पोस्ट केलेले आहेत। तर आज आपण एक नथ बनवणार आहोत छानशी ब्ल्यू कलरची। तर इथे बघा थोडेसे मोती घेतलेले आहेत, त्याच्यानंतर तार घेतली आहे आणि ही जी तार आहे तर ही 20 गेजची आहे। नेहमी मी 18 गेजची घेते, परंतु 20 गेजच्या तारेपासून ही कशी छान फिटिंगमध्ये व्यवस्थित नथ बनते तर ते दाखवणार आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही कुंदन आहेत जे की वेगवेगळ्या कलरचे आहेत। ब्ल्यू कलरची नथ आहे त्याच्यामुळे मोस्टली ब्ल्यू कलरचे जास्त कुंदन आहेत। 5 राऊंडवाले आहेत आणि मोठा जो कुंदन आहे तर तो साधारणतः 70 रुपयांपर्यंत मला बसला आणि जे छोटे आहेत तर ते 5 रुपयाला एक बसले। असे मी 5 घेतलेले आहेत ब्ल्यू कलरचे। एक आहे तर तो डाळिंबसारखा कलर आहे आणि एक आहे तो पिस्ता आहे, त्याचा शेप थोडासा वेगळा आहे। आणि इथे मी तार कट करून घेतलेली आहे 20 गेजची आणि त्याला बघू शकता राऊंड केलेला आहे। आणि राऊंड कसा बनवायचा तर ते मी चंद्राचं मंगळसूत्र बनवले होतं, तर त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे राऊंड कसा बनवायचा ते। तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकताय म्हणजे तुमच्या लक्षात येईल राऊंड कसा बनवायचा। आणि राऊंड बनवून झाल्यानंतर इथे 0.3 गेजची तार घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपले कुंदन आहेत तर ते कुंदन ओवून घ्यायचे। 5 कुंदन ओवून घ्यायचे आहेत। हे बघा 5 कुंदन मी घेतले, परंतु हे मोठे कुंदन आहेत त्याच्यामुळे मला ते मोठं फ्लावर वाटलं, म्हणून मी इथे 3च कुंदन वापरत आहे। 3 कुंदनचं फ्लावर बनवते। या कुंदनमध्ये साईज येतात भरपूर, तर ही मोठी साईज आहे त्याच्यामुळे मला 3 कुंदन वापरावे लागले। आणि जर छोटी साईज असेल तर त्याचं 5 कुंदन घ्यायचं आणि एक फ्लावर बनवायचं, म्हणजे छान दिसतं। आणि कुंदन देखील नाजूक असतात त्याच्यामुळे ते उठाळून दिसतं। इथे बघा याचं फ्लावर कसं बनवायचं। 0.3 गेजच्या तारेमध्ये हे तिन्ही कुंदन ओवून घेतले। तिन्ही कुंदनचे व्यवस्थित त्याची दिशा सरळ करायची आहे। आपल्या बोटाने ते तिन्ही कुंदन व्यवस्थित पकडायचे आणि त्याला एक राऊंड बनवून घ्यायचा। दोन्ही तारेने राऊंड बनवून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर ना हे बघा जे कुंदन आहे एका कुंदनमधून दुसऱ्या कुंदनमध्ये आपल्याला हे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे। हा व्हिडिओ फास्ट केलेला नाही किंवा कुठेही स्किप केलेला नाही, तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून व्यवस्थित पूर्ण दाखवलेला आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होतो परंतु तुम्हाला माहिती व्यवस्थित भेटते। जे बिगिनर्स आहेत तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। त्यांना समजत नाही, जर मी तुम्हाला म्हटले की तुम्ही असं ओवून घ्या तर कसं ओवायचं त्यांना समजत नाही, त्याच्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित दिलेलं आहे। आणि जे तिन्ही कुंदन आहेत तर ते व्यवस्थित आपल्याला एकात एक गुंतवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकदम फिटिंगमध्ये बसतं। आणि जेव्हा आपण नथ बनवायला सुरुवात करू तर तेव्हा देखील आपल्याला जास्त अडचण येत नाही। हे बघा व्यवस्थित ते तिन्ही कुंदन आधी फिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर आता मी 20 गेजच्या तारेला पॅक करायला सुरुवात केलेली आहे। 20 गेजची तार थोडीशी पातळ असते त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण हेवी नथ बनवतो तर ती खाली पडायला बघते, त्याच्यामुळे शक्यतो 18 गेजच्या तारेमध्येच बनवायची नथ आपल्याला। परंतु येथे मी 18 गेजच्या तारेमध्ये थोडंसं ब्रॉड वाटते नथ, त्याच्यामुळे मी येथे 20 गेजची तार वापरलेली आहे। आणि माहिती भेटावं तुम्हाला पण 20 गेजच्या तारेमध्ये नथ कशी बनती। आणि नथ बनवताना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बनवायची आहे, थोडीशी स्लोमध्ये बनवायची परंतु फिनिशिंगमध्ये बनवायची आहे। जी तार आहे तर ती आपली जास्त तार वरती दिसू द्यायची नाही। आणि जर तार वरती आले तर काय होतं, क्लायंटने जर नथ आपली व्यवस्थित नाही ठेवली तर जी तार आहे तर ती काळी पडते, त्याच्यामुळे नंतर नथीचं देखील फिनिशिंग जातं। परंतु आपण जर तार वरती नाही ठेवली तर नथ जरी काळी पडली तरी पण जास्त प्रॉब्लेम येत नाही। पाठीमागच्या साईडनं काळी राहती, पुढून काही दिसणार नाही। त्याच्यानंतर ना हा जो आहे तर तो पिस्ता कलरचा ड्रॉप शेपचा कुंदन आहे तर तो टाकून घेतलेला आहे, तो आडवा टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय। आणि तो देखील आपल्याला चांगला पॅक करून घ्यायचा आहे। येथे दिसत असेल तुम्हाला
त्याला वेज असतात तर त्याच्या अलीकडून तार आपल्याला काढायची पलीकडे, नंतर एक राऊंड घ्यायचा, नंतर पलीकडून अलीकडे घ्यायची आणि नंतर एक राऊंड घ्यायचा आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये बनवायचे आहे। आपल्याला जी तार ओढतो तर तेव्हा लूज नाही ओढायचे, फिटिंगमध्ये ओढायचे आहे। आणि आता हे मोती आहेत तर हे 1 mm चे मोती आहेत, 0 mm चे पण वापरू शकतात, ते देखील छान दिसतात। तर 1 mm चे आहेत तर ते मोती टाकून घेते। मोतीने छान असलेला लुक येतो, फॅन्सी विथ आपली ट्रेडिशनल थोडीफार नथ दिसते। आतापर्यंत ज्या नथी होत्या तर त्या पूर्ण एडी स्टोनमध्ये होत्या, तर ही एडी स्टोनमध्ये थोडंसं मोतीचं वर्क केलेलं आहे। तर इथे बघा मोती टाकून घेतलेले आहेत आणि आधी आपण थोडंसं पॅक करायच्या आधी लावून बघायचं नथ कशी दिसेल कशी नाही। तर हे बघा मला पूर्ण करायचं होतं, परंतु पूर्ण एवढं छान वाटत नव्हतं, म्हणून मी त्याला अर्धच घेतलं। याच्यामध्ये 4 मोती बसलेत, 0 mm चे असतील तर 5 बसतील, ते देखील छान दिसतील। आणि या मोतींना देखील पॅक करून घेतले आणि त्याच्यानंतर ना हा जो आपला कुंदन आहे मोठावाला एडीवाला कुंदन, तर त्याला साईडला वेज नसतात, फक्त वरती आणि खालती वेज असतात। त्याच वेजांमधून हा कुंदन घालून घेतलाय आणि त्याच्यानंतर ना याचं फिटिंग बघा कसं केलंय मी। साईडला वेज नाही आहेत, त्याच्यामुळे वरून आणि खालून फक्त 2 साईडलाच फिटिंग करून घेतलंय। खूप सुंदर अशी ही नथ दिसत आहे, आत्ताच पूर्ण झाल्यानंतर देखील खूप छान दिसणार आहे। हे बघा जर तार आपली गोल झाली तर त्याचा तिडा आधी काढायचा आहे, तसंच ओढायचं नाही, तसंच ओढलं तर तार तुटू शकते आणि फिटिंगमध्ये येणार नाही। राख्या देखील छान छान बनवल्या आहेत आपल्या चॅनलवरती, तर त्या तुम्ही जाऊन बघू शकताय। प्रत्येक राखीचा वेगवेगळा व्हिडिओ केलेला नाही, एकाच व्हिडिओमध्ये भरपूर अशा राख्या दाखवल्या आहेत। आणि आता हा जो आपला स्टोन आहे तर तो स्टोन कसा टाकून घेते बघा। आपण घुंगरूच्या ऐवजी आणि लॉरियलच्या ऐवजी हे यूज करत आहोत। आज आपण घुंगरू आणि लॉरियल्स वापरत नाही, तर जो आपला कुंदन आहे तर तोच आपण व्यवस्थित लावून घेतोय, जो की आडवा नाही उभा लावून घेतोय, म्हणजे ते थोडंसं खाली येईल, नथीचं फिनिशिंग दिसेल, नथ पूर्ण झाल्यासारखं दिसेल। त्याच्यामुळे इथे याला कसं पॅक करते बघा, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। जर नथ हल्ली तर ते व्यवस्थित त्याचं फिटिंग नाही वाटत, फिनिशिंग नाही वाटत, त्याच्यामुळे व्यवस्थित फिटिंगमध्येच आपल्याला नथ बनवून घ्यायची आहे। आणखी तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज बघायला आवडतील तर नक्की कमेंट करून सांगा, तर त्याचे व्हिडिओज मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। एका ताईंना आपल्या कमळचं मंगळसूत्र बघायचं आहे, तर त्याचा देखील व्हिडिओ येईल, सगळ्यांसाठी शिकण्यासाठी होईल। आणि आता थोडेसे मोती घेते, जसं आपण वरती मोती टाकून घेतले होते तर तसेच मोती आता इथे देखील आपल्याला वापरायचे आहेत। ते बघा मी मोती कुठे टाकलेत, मी मोती आतल्या साईडने टाकलेत। जे सुरुवातीला आपण टाकून घेतले होते तर ते वरच्या साईडने होते आणि आता जे वापरले आहेत ते अलीकडच्या साईडने वापरलेले आहेत। व्यवस्थितपणा दिसत आहे त्याच्यामध्ये। दोन्ही जर मोती आपण पलीकडच्या साईडला वापरले तर एवढं त्याच्यामध्ये जास्त काही अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही, त्याच्यामुळे
खूपच सुंदर अशी ही नथ दिसत आहे। आणि त्याच्यानंतर ना एक गोल्डनचा मणी घेतलाय, 0 mm चा आहे तो गोल्डनचा मणी, आणि तो डायरेक्ट तारेमधून टाकून घेतलाय। 20 गेजची तार असल्यामुळे तो गेला इझिली, 18 गेजची तार असल्यामुळे तो गेला व्यवस्थित। आपण कन्फ्यूज झाले मी। 20 गेजची तार असल्यामुळे तो व्यवस्थित गेला। 18 गेजची घेतली असेल तर तो गेला नसता, ती थोडीशी जाड राहते। त्याला देखील 2 राऊंड करून घेतले आणि नथ कट केली। नंतर हळूहळू नथेचा आकार देत आपण एक्स्ट्राची तार कट केली आणि आता शेवटी एक राऊंड बनवून घ्यायचा, जसा सुरुवातीला आपण बनवला होता तर तसाच बनवून घ्यायचा आहे। आणि थोडंसं आतल्या साईडला टक करायचं म्हणजे नथ व्यवस्थित बनते। बघू शकताय खूप सुंदर अशी ही नथ दिसत आहे। तर नक्कीच आवडली तर लाईक करा।